हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज मी थोडंसं बाहेर गेले होते, त्यामुळे घरची सगळी कामं जी आहेत तशीच आहेत. म्हणजे मला जे आहेत मशीन मी आत्ता लावलेली आहे कपड्यांची आणि त्याचबरोबर मला सकाळपासूनची जी भांडी होती म्हणजे नाश्ता आणि दुपारचं जेवण त्याची भांडी थोडीफार आहेत ती मला आता घासायची आहेत. तर चला आधी ते सगळं आवरून घेते. तर हे बघू शकता इथे आता आमचे फक्त 6च फिश उरलेले आहेत. ॲक्च्युली 8 फिश होते आणि रिसेंटलीच आमचा जो आहे आमची पिंकी जी होती ना ती वारली आहे म्हणजे मेली आहे. ॲक्च्युली काय झालं, करंट्स नव्हते दिवसभर आणि ऑक्सिजन जे आहे बंद पडलं होतं. त्यामुळे ते बाकीचे फिश जे आहेत ते बाकीच्या फिशनी सर्वाईव्ह केलं, पण जे आहे तो पिंकी म्हणून जो आमचा फिश होता ना तो मेला. आणि आणखी एक आमचा चोख्या म्हणून होता जो फिश टँक जे आहे स्वच्छ करायचा बघा, टँकला चिकटून असायचा. त्याला तर काय म्हणतात मला ॲक्च्युली नाव माहीत नाही आणि आम्ही त्याचं नाव चोख्या असं ठेवलं होतं. तर तोही ॲक्च्युली तो कुठे गेला आम्हाला कळलंच नाही. बहुतेक आम्ही जेव्हा फिश टँक जी आहे स्वच्छ करायला काढली होती ना त्यावेळेस तो बहुतेक त्या पाण्यातून गेला की काय झालं काय कळलंच नाही. बऱ्याच दिवसाने आम्हाला कळलं की अरे बाबा इथे चोख्या नाहीच आहे. त्यामुळे काय म्हणतात त्याला मिसिंग चोख्या मिसिंग झाला आहे. आता हे बाकीचे आहेत, यांची नावं मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेली आहेत. रोहिणी, हे काळू बाळू, हा चंगू मंगू आणि ही पिंकी आहे. सॉरी हां ही पिंकी आहे, सोन्या वारला आहे आणि ही पिंकी आहे आणि तो जो आहे तो चंद्या आहे, चंदू. ॲक्च्युली तो माझ्या जाऊबाईच्या फिश टँकमधला आहे. तर तिच्या फिश टँकमध्ये सर्वाईव्ह होत नव्हता, सो इकडे त्याला आणून ठेवलेला आहे. तो ॲक्च्युली आमचा पाहुणा आहे. तर आता हे इतके आहेत, तर बघूया किती दिवस सर्वाईव्ह करतात ते. आणि ॲक्च्युली तुमच्याकडे पण फिश टँक असेल तर बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना नाही. तर मी जेव्हा आम्ही फिश टँक नवीन घेतली ना, मी दिवसातून 2 वेळा त्यांना म्हणजे घालायचे. हां बाबा पाप त्यांना भूक लागली असेल वगैरे, पण असं नसतं. त्यांना दिवसातून एकदाच थोडंसं घातलं तरी ते सर्वाईव्ह करतात. आणि जास्त जर तुम्ही अन्न घातलं ना तर ते जे आहे वेस्ट होऊन फिश टँक जे आहे लवकरच बघा वॉश करावी लागते, घाण होते. सो त्यांना फक्त दिवसातून एकदाच ते पण थोडं घालायचं आणि ते बऱ्यापैकी सर्वाईव्ह करून जातात. आणि फिश टँक ही तुम्हाला वरचेवर वॉश करायची गरज लागत नाही. जवळजवळ 15-20 दिवस तरी जे आहेत स्वच्छ राहते. नाहीतर मग त्यांना दिवसातून 2-4 वेळा जर 2-3 वेळा जर आपण अन्न घातलं ना, त्यांचं ते खाद्य असतं ते घातलं ना, तर ते 4 दिवसही फिश टँक स्वच्छ राहत नाही. आणि स्टार्टिंगला आम्हाला तसंच व्हायचं, 4 दिवसाला म्हणजे 4-5 दिवसातच फिश टँक पूर्ण घाण होऊन जायची. पण ज्यावेळेस मग आम्ही ते म्हणजे फिश ज्या शॉपमध्ये गेलो ना त्यांच्या तर त्यांनी सांगितलं की दिवसातून फक्त एकदा घाला आणि थोडंसं घाला. सो तेव्हापासून ना बऱ्यापैकी 15-20 दिवस जे आहे फिश टँक स्वच्छ राहते आहे. आणि खरंच खूप छान वाटतं यांच्याकडे बघितल्यावर, एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते मला असं वाटतं. तर बघू शकता. It helps the speaker lead his audience into the scene he describes by creating an imaginary picture. Usually it's something that moves. Calico. So then, why?